कीर्तन या बरंजाळ या गावात ठेवण्यात आलं. आदरणीय संतोष महाराज साबळे यांनी माझं कीर्तन ठेवलं. मी यांचे खूप खूप आभार मानते व माझ्या अभंगाला सुरुवात करते. विठ्ठल आमच्या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की कुणी साखर कारखाना बघितला आहे का? तिथं अशी स्पर्धा असते, एकूण कसाही ऊस पाठवा एकूण साखरच बाहेर येते. तसंच आमचं संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की एकूण कशीही मुलगी पाठवा एकूण कीर्तनगारच होऊन बाहेर येते. विठ्ठल प्रस्तुत अभंग तुकोबाराय आपल्या अंगातल्या बळाचं प्रतिपादन करतात. ते बळ कोणाकडून प्राप्त झालं याचा परिचय देतात व त्या बळाचा आपण कशासाठी वापर केला हेही प्रस्तुत करतात. महाराज म्हणतात मी बलवान झालो, पण अंगात बळ नसल्याशिवाय माणूस बोलू शकत नाही. अंगात बळ नसताना बोलले म्हणजे भाष्कर केलेली बडबड. रावण म्हणायचा मी हे करेन ते करेन, पण एके दिवशी रावणाच्या पत्नीने आव्हान केले, मालक तुम्ही म्हणता मी बलवान झालो, पण तुमच्यापेक्षा 10 पटीने प्रभू रामचंद्र बलवान आहे. आणि त्यातल्या त्यात रावणासमोर परब्रह्माची स्तुती करणं सोपी गोष्ट नाही. त्याला प्रश्न पडला मी स्वर्गातल्या देवदेवतांना हरून विजयी झालो तर माझ्यापेक्षा राम किती बलवान असेल. मंदोदरी मातेने एका वाक्यात सांगितले, मालक तुम्हाला माहिती नाही रामाकडे 18 पन्नू वानर आहेत आणि पद्माचा नंबर बराच उशीर लागतो. ज्याला म्हणता येईल त्याने माझ्या पुढे म्हणा. मागे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी. आपल्या सर्वांचे गणित इथपर्यंतच आहे. याहीपेक्षा पुढे काय आहे? खर्व, निखर्व, शंख, दशंख. मग पद्माचा नंबर आहे. रावण म्हणे जाऊ दे ना, एवढे 18 पन्नू वानर. मंदोदरी माता अशी चिडली, 18 पन्नू वानर? काल 18 मधला पहिला आला होता ते म्हणजे आमचे हनुमंतराय. त्याने तुमच्या दाढी-मिशा लावल्या, लंकी नावाची राक्षसी मारली, अशोक वाटिकेचा विध्वंस केला. जर 18 पन्नू घुसले तर तुमचं रेशन कार्डही जप्त करतील. विठ्ठल एखादा माणूस जर गाडीवर खाली पडला त्याला अपमान सहन होत नाही, होतो का सहन? नाही होत. मग त्यांना मागे वळून बघितले तर काय? मागे हनुमंतराय हात जोडून उभे होते. ते म्हणाले, हनुमंता तुम्ही केव्हा आले? हनुमंतराय म्हणाले, मी पहिल्याच दगडाला आलो. प्रभू रामचंद्र इतकी गार झाली, आईस्क्रीम सारखेच गार झाले. ते म्हणाले, तुम्ही पहिल्याच दगडाला आले? हनुमंतराय म्हणाले, हो. हनुमंतराय पुढे आले आणि म्हणाले, कहो प्रभू रामचंद्र तुम्ही इतके कसे बलवान आहात हो? ते म्हणाले, कस काय? तुम्ही तुमचं स्वतःच नाव दगडात टाकून तो दगड पाण्यात सोडता, तो दगड तरतो, आणि मी माझं स्वतःच नाव टाकून जर सोडला तो दगड डुबतो. असं काय आहे तुमच्यात? तुम्ही इतकी कसे बलवान आहात?
समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
शारीरिक बळ, दुसरं आहे बौद्धिक बळ, तिसरं आहे आर्थिक बळ आणि चौथं आहे सत्तेचं बळ. मग पहिलं आहे शारीरिक बळ. आपण एसटी ट्रेन मध्ये चढलो तर पहिली जागा कोणाला मिळते? कोणाला मिळते महिला मंडळ? पहिली जागा जी शरीराने कणखर व दांडगी असते, नावावर भांडण झाले पाण्यासाठी. मग पहिला नंबर कोणाचा लागेल? जी शरीराने कणखर व दांडगी असते. इथे ही बळाचा सापड झालेला आहे. बळाशी माणसाने बोलूच नाही. एक गोष्टी सांगते ऐका. त्याचं शरीर चांगलं, त्याचं मन चांगलं, त्याचं मन चांगलं, त्याची बुद्धी चांगली, आणि त्याची बुद्धी चांगली, त्याचे विचार चांगले, त्याचे विचार चांगले, तोच कीर्तनाला येतो. कीर्तनाला येण्यासाठी चांगले विचार पाहिजे. चांगले विचार चांगल्या बुद्धीमध्ये सरवतात. चांगली बुद्धी चांगल्या मनामध्ये वास करते. म्हणून शरीर चांगलं असावं. काहीही खाऊ नका. काही लोकांनी शरीराचं गुंडाळून करून टाकलं. मांसाहार काही माणसाचा आहार नाही. मांसाहार कोणते प्राणी करतात? त्यांचे सुळकासारखे दात आहे व त्यांचे आडवे देह आहे व ते जिभेने पाणी पितात. त्यांनाच मांसाहार करण्याचा अधिकार आहे, आपल्याला नाही. म्हणून मांसाहार करणाऱ्या व्यक्तीला बटर लिज्जा नावाचा रोग होतो. त्याचे गुडघे वयाच्या 50 वर्षी दुखू लागतात. त्याचा प्रतिमेचं प्रमाण जास्त झाल्यामुळे त्याचा पाठीचा मंडळ लवकर कुचकतो. वयाच्या 50 वर्षी कमी होतं. म्हणून मांसाहार करू नये. मग तो माणूस म्हणे काय खावं? म्हणलं पुरणपोळी. तो म्हणे 1000 पोळी आणि एकच नळी. अशा प्रकारे डोकं फोडून येतं का महाराज? विचारलं. पाव किलो मांसाहार केल्यावर जेवढी शक्ती वाढते तेवढी शक्ती गायीच्या गब्बूत जात आहे. पाव किलो मांसाहार केल्यावर जेवढी शीघ्रता वाढते तेवढी शीघ्रता केळीच्या सालीच्या घरात आहे. म्हणून मांसाहार करू नये. काजू बदाम पिस्ते खाऊन माणसं 50 वर्ष जगत नाहीत आणि साधू महाराज झाडाच्या साली कंदमूळ खाऊन हजार वर्ष जगले. मग काय खायचं हे तुम्हीच ठरवा. या जगात जास्त खायला मिळत नाही म्हणून लोक कमी आजारी आहे. पोटाचे 4 भाग पडायचे. 2 अन्नाने भरायचे, 1 पाण्याने भरायचे आणि 1 सहीच्यासाठी रिकामी ठेवायचे. आता काही लोक जेवायला बसताना पोतच टाकतात. जे अन्नाने भरायचे ते सुद्धा अन्नानेच भरतात आणि जे पाण्याने भरायचे ते सुद्धा अन्नानेच भरतात. आणि सहीच्या भागावर अतिक्रमण जास्त झाल्यामुळे तिकडून लेटर पाठवलं जातं. कृपया करून माल पाठवणे बंद करा. जर माल पाठवणे बंद केला नाही तर आत दाऊ पाठवलेला माल बाहेर येण्याची दाट शक्यता असते. विठ्ठल. जास्त खाल्ल्याने शक्ती वाढत नाही, उलट रोगाई वाढते. शरीर चांगलं ठेवायचं असेल तर उपवास चांगली पाहिजे. उपवास एक औषधच आहे. आमच्याकडे एकादशीला एक वारकरी आला आणि 10 प्लेट साबुदाणा खाऊन गेला. उद्या उपवास असेल तर घरातल्या बायका सांगतात उद्या उपवास आहे हो, पोटभर जेवण करा. आणि दुसऱ्या दिवशी फराळ करायला बसलं की पोटभर फराळ करा हो, सकाळपासून उपवास आहे. आणि तिसऱ्या दिवशी जेवण करायला बसलं की पोटभर जेवण करा हो, कालपासून उपवास आहे. विठ्ठल. शारीरिक बळ असणाऱ्या बौद्धिक बळाही आज राज्य गाजवतात. रोजगार घालून जाणारा माणूस दिवसभर राबतो तेव्हा त्याला 200 रुपये रोज मिळतो. आणि तोच कारण झाडाखाली बसून तो कामगार कामावर आला की नाही हेही पाहणार आणि तो झाडाखाली आरामात बसून 500 रुपये रोज कमवतो. हे बुद्धिक बळ आहे. बुद्धीचे वैभव.
प्रयत्नपत्ती म्हणतात विठ्ठल. होते. अखदर बादशाचा हुकूम आला. राजा आपल्याला बोलवलं. पूजा करत होता. कुठला जायला निघाला. रस्त्यामध्ये वाईट वाटू लागलं. पूजा अपूर्व राहिली. बादशाला विचारलं म्हणे कशासाठी बोलवतात. म्हणे काही नाही आपल्याला फिरायला जायचं आहे. मनात खंत होती. पूजा अपूर्व राहिली. मनात खंत होती. पूजा अपूर्व राहिली. रस्त्याने जाताना एक तुळशी झाड पाहिलं. विठ्ठल आणि झाड उपटलं. फेकून दिलं. राग आला. पण करणार काय. कितीही मूर्ख असला तरी तो बरोबरच असतो. कारण की तो वास असतो. विठ्ठल बिरबळ म्हणे याचा काटाचा काट्यानेच काढायचा. रस्त्यावर जाताना एक कासपीचं झाड पाहिलं. टणटणी आगे पाहून त्याला बिरबलने दुर्न सोपांगण घातलं. अकबर म्हणे बिरबल हे क्या है. बिरबल म्हणे हे मेरे पिता है. बादशाह बिरबल म्हणे हे मेरे पिता है. अरे ज्याला माय सहन झाली नाही त्याला बाप सहन होईन का. जवळ गेला आणि झाड उपटलं. अंगाचं 10 होऊ लागलं. 5 फूट अंतर उड्या मारू लागला. अकबर म्हणे बिरबल हे क्या हो गया. बिरबल म्हणे मेरी माँ बहुत अच्छी है पर लेकिन मेरा बुड्ढा बहुत खतरनाक है. आईला नमस्कार करा बाप शांत होईल. अकबरने तुळशीचा रस लावला. लोह शांत झाला. याला प्रयत्नपत्ती म्हणतात विठ्ठल. कालिदासाचे लोक सुद्धा पंडिती कानातून उत्तर द्यायचे. एका घरात एक तरुणी उभी होती आणि घरून एक महात्मा चालला होता. तो काही पुढे जायना. त्याने पुढे जावं म्हणून तिने एका पंडिती कानातून उत्तर दिलं. एका घरात एक तरुणी उभी होती. मग ते महात्मा काही पुढे जात नव्हतं म्हणून तिने एका पंडिती कानातून उत्तर दिलं. अरे दुसऱ्या तू तिसऱ्याची अपेक्षा करतोस पण मी 5ची 6वी तू 11 होऊन जरी माझ्या घरी पाणी वाहिलं तरी मी तुझी होणार नाही. कळायला का ठरलं. अशा एकूण राशी 12. बरं सांगा. मेष उभश मिथुन कर्क सिंह तुळ वृश्चिक मीन धनु मकर अशा एकूण राशी 12. तर ती पोरगी म्हणाली दुसरी रास उभस. तर ती पोरगी म्हणाली अरे बाईला तू तिसरीची अपेक्षा करतोस. तिसरी रास मिथुन विषयिक सुख. तू जरी मला विषयिक सुख देऊ शकला तरी मी तुझी होऊ शकणार नाही. कारण की मी सिंहाची कन्या आहे आणि तू घरा घेऊन माझ्या घरी पाणी वाहिलं तरी मी तुझी होणार नाही. याला म्हणतात विद्वत्ता. विठ्ठल व्यवहारात त्याहीपेक्षा काही विद्वान आहेत पण त्यांची नोंद नाही. एका कॉलेजला जाणाऱ्या एका मुलाचं एका मुलीवर प्रेम होतं. तो म्हणे मी लग्न करेल तर हिच्याशीच करेल नाही तर काहीही करेल. तुम्हाला कळतं ना महाराज काहीही करेल. नाही कळलं ती का ज्ञानेश्वरी आहे का विठ्ठल. त्या मुलाचा बाप म्हणाला त्या मुलीचं नाव सोडून दे. ते करोडपती आपण रोडपती. आपल्याला ग्रामसेवकने 5 पत्रे मंजूर केले होते. 2 आपण त्याचं घर बांधलं आणि 3 ग्रामसेवकने खाल्ले. कसं जमायचं. मुलगा म्हणे मला काहीही सांगू नका. मी लग्न करेल तर तिच्याशीच करेल नाही तर काहीही करेल. बापाला चिंता आली. दया आली. बाप ना तो शेवट. बाप आपल्या गावात गेला आणि मधला एक एंजल धरला. म्हणजे हात जोडून नम्र विनंती आहे माझ्या मुलाचे लग्न जुळवताना नीट जुळवा. मुलगा व्यसनी असेल तर तसं सांगा. दारुडा असेल तर तसं सांगा. आणि मुलगी वागणुकीनेच द्या. स्वाभाविक असेल तरच द्या. अन्यथा एखाद्याच्या घरात महाभारत करू नका विठ्ठल. मधला एंजल म्हणे 15,000 द्या. स्वैरिक जमली म्हणून समजा. 15,000 टेकवले. प्रस्ताव घरी घेऊन गेला. मुलीच्या बापाकडे गेला. म्हणाला तुझी मुलगी अमुक फळा देतोय. मुलीचा बाप म्हणाला देणार नाही. आम्ही गौडपती ते रोडपती. ते इंदरे आवाजमध्ये राहते. आम्ही देणार नाही. म्हणे मुलगा चांगला आहे. व्यसनी नाही दारुडा नाही. म्हणे देईल पण एका अटीवर देईल. म्हणे काय अट आहे तुमची. म्हणे मुलाकडून एकही म्हातारा लग्नाला येणार नाही. एक जरी म्हातारा दिसला तर वरात परत विठ्ठल. विचारा मुलाचा बाप भावकीत जायचा आणि हात जोडून नम्र विनंती करायचा. हात जोडून नम्र विनंती आहे माझ्या मुलाचे लग्न आहे पण एकही म्हातारा येऊ
नका. म्हातारे म्हणे ही काय आता नवीनच पद्धत काढली. म्हातारे म्हणे ही काय आता नवीनच पद्धत काढली. आणि मग एक म्हातारा इतका चॅप्टर होता, तो म्हणे मी लग्नाला आल्याशिवाय राहणारच नाही, मी लग्नाला येईनच आणि येऊनच दाखवेन. आणि मग त्या म्हाताराने दाढी काढली, दाढी काढली आणि तोंडात माणिकचिन्ह टाकला, टी शर्ट घातलं आणि लग्नाला वरात गेली. त्या मुलीच्या बापाने 3दा वेळा तपासली, पण त्या म्हाताराला एकदा सुद्धा तपासलं नाही. मुलीचा बाप म्हणाला काम फसलं. उंचावर जाऊन उभा राहिला, म्हणाला माझी अजून एक अट आहे. म्हणे काय अट आहे तुमची? मग ते मुलगा म्हणाला मुलगी गेली पळून, कसं शक्य आहे? म्हणे चला घरी. तो म्हातारा पुढे आला, म्हणाला काय अट आहे हो तुमची? मुलीचा बाप म्हणाला आमच्या गावाची पाण्याने वाहणारी नदी दुधाने भरून द्या, तरच मुलगी देईल, नाही तर देणार नाही. विठ्ठल. मग तो म्हातारा म्हणाला पाण्याने वाहणारी नदी दुधाने भरून द्यायची आहे तर तुमची पाण्याने वाहणारी नदी खाली करून द्या. मुलीचा बाप म्हणाले खाली कशी करता येईल? मग तो म्हातारा म्हणाला पाण्याने मग दुधाने कशी भरता येईल? विठ्ठल. म्हणून बौद्धिक बळ श्रेष्ठ आहे, बौद्धिक बळापेक्षा आणखी एक बळ श्रेष्ठ आहे. एकदा जोग महाराज पुण्याच्या एका बागेत ज्ञानेश्वरी सांगत होते आणि त्यांचे मित्र त्यांची ज्ञानेश्वरी ऐकायला बसले होते. आपला मित्र ज्ञानेश्वरी सांगते म्हणून ते ऐकायला बसले होते आणि त्या बागेमधून एक तरुण फिरत होता, एक माणूस फिरत होता. तो म्हणे यांना मी आपल्या घरी बरेचदा बोलवून बघितलं पण हे आले नाही. यांना जर आता बोलवून घेतलं तर त्यांच्याबरोबर ते येताही येते. तो माणूस त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला तुम्ही ही ज्ञानेश्वरी माझ्या राजवाड्यात सांगितली तर तुम्हाला एका दिवसाची 1 पोथी देईन आणि 2 दिवसाचे 2 पोथी देईन, 3 दिवसाचे 3 पोथी देईन. जोग महाराज म्हणाले दिवसाचा सुद्धा महिन्यावर नेला असता पण मी माझं व्यासपीठ सोडून कुठेही येणार नाही. माझं व्यासपीठ हेच माझं ग्रंथ, माझे ग्रंथ हेच माझे श्रोते. मी माझं ग्रंथ सोडून कुठेही येणार नाही, माझं ग्रंथ सोडून मी कुठेही येणार नाही. आणि जोग महाराज म्हणाले तू एकटाच पट्टा निघालास की एका दिवसाची ज्ञानेश्वरी सांगणाऱ्याला 1 पोतं देणारा. तू तुझे पैसे तुझ्या जवळच राहायचे, तू तुझे पैसे तुझ्या जवळच राहू दे. भोग भोगण्याची भोग तर समोर आहे पण तरी भोग भोगत नाहीत, याला म्हणतात जिज्ञासा वैराग्य. याला म्हणतात जिहाचं वैराग्य. अभंगाचं पहिलं चरण. Yeah.
आई म्हणाली, बाळा काळजी करू नको, मी तिला आत्ता चपाती करून देते. आई किचन रूम मध्ये गेली आणि कणिक मळली. चपाती तव्यावर टाकणार असतात त्या मुलाचं दुर्दैव होतं. आईने जगाचा निरोप घेतला. आई करेपर्यंत आईने जगाचा निरोप घेतला. डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टर मला खेळ संपला. होत्याच नव्हतं. ते मुलगा खाली बसलं. जसे लेकरू आपल्या जिवंत आईला मांडीवर घेते तसं त्या आईला मांडीवर घेतलं आणि म्हणाल, आई गेली ना ग मला सोडून. आई मला चपाती करून देणार होती ना ग आई. आई उठ ना ग आई. आई उठ ना ग. हा प्रसंग पाहून तो यमराजही रडत असेल. तो यमराज म्हणत असेल, बाळा मला माहिती नव्हतं रे तुझ्या आईच तुझं एवढं प्रेम असतं. मला जर माहिती असतं ना तर तुझ्या आईने तुझ्यापासून कधीच दूर केलं नसतं. कशाला सोडून गेली आई स्वर्गाला, कोण वागवेल तुझी बाळाला. 9 महिने 9 दिवसाची तू आयुष्यी, संकट तुझला कशाला सोडून गेली आई स्वर्गाला, कोण मी बलवान आहे हे खरं आहे, पण मी बलवान आहे हे खरं आहे. मी बलवान आहे हे खरं आहे. अंकित म्हणजे दास. आम्ही त्याचे दास, त्याचे पंढरीचे. किती ताकद त्या पर्वताची. तुझी या सत्तेने विनाशी बोलवणे, राहिले हंता मग कोठे. मेघांनी वृषावे प्रवती वेसावे, वायुने विचारावे सत्य तुझे. नावा म्हणे काही न हाले साचार, प्रभू तू निधार पांडुरंगा विठ्ठल. विज्ञानयुगात वाचणारी लोक व्हॉट्सअपवर नाश्ता करतात, फेसबुकवर जेवण करतात. त्यांना देवाची शक्ती काय कळेल. डॉक्टर वकील इंजिनियर हे तिघ हुशार आहे. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन बघा, ते तुम्हाला म्हणते उलथा पडा, पालथ पडा, सरळ व्हा, आ करा.
तुम्ही आ करा, अजून आ करा, जेवढं आ करता येईल तेवढं आ करा, तेवढी जीभ बाहेर काढता येईल तेवढी बाहेर काढा. मग ते पेशंटने हात झटकला आणि बाहेर आला. तर डॉक्टर मला बाहेर का आले? म्हणजे तुम्ही म्हणताय आ करा, आ करा, तुम्हाला माझ्यासोबत बसायचं आहे का विठ्ठल? वकिलाचा एकच प्रयत्न असतो की किचन जवळ संडास बाथरूम झालं पाहिजे विठ्ठल. एकदा उन्हाळ्याच्या दिवसात हे तिघ एक नदीवर फिरायला गेले आणि त्यांना एक टरबूजाची वेली दिसली. त्यांनी एक टरबूज तोडलं आणि पुन्हा पुढे गेली. त्यांना एक कैरी दिसली. कैरी म्हणजे आंबा दिसला. त्यांनी तो आंबाही घेतला. त्याने टरबूज आणि आंबा खाल्ला, पण त्यांना टरबूज खाल्ल्यापेक्षा आंबा खाल्ल्यास जास्त आनंद मिळाला. मग ते तिघजण गप्पा मारत होते. ते म्हणाले, ह्या वकिलाला तर अक्कलच नाही, ह्या देवाला तर अक्कलच नाही. एवढं टरबूज एवढं वेलीला आणि एवढं मोठे झाडाला एवढं लहान टरबूज, तेवढं तसा सोसाटचा वारा सुटला. तशी कैरी तुटली तशी डॉक्टरच्या डोक्यातच पडली. डॉक्टर पापा पाणी करायला लागला, पण त्याला पाणी नव्हतं. तो पापा पाणी करू लागला. तो बेशुद्ध झाला आणि ही सगळी गंमत तिकून एक शेतकरी बघत होता. तो शेतकरी तिकून आला. मग तेवढ्या 10 मिनिटात त्या डॉक्टरला जाग आली. तो शेतकरी म्हणाला, तुम्ही तर भगवंताची अक्कल काढून निघाला होतात ना. ह्या भगवंताशिवाय या झाडाचं पानही हलत नाही. उठाची पानं हायची सत्ता काही राहता मग कोठे. तो खूप बराई म्हणतात. आम्ही बलवान म्हणून काय केलं? अभंगाचं दुसरं चरण. पैशाने गरीब आहे माझा बाप, पण गरिबीला कधी लाजला नाही. असतील लाख दुःख त्यांच्या मनात, पण त्यांच्या डोळ्यात कधी पाणी दिसलं नाही. विठ्ठल झालेली सेवा माऊली ज्ञानेश्वरांच्या चरणी व गुरुवार यांच्या चरणी समर्पित करते व सेवेला पूर्ण होते. ज्ञानेश्वर
झालेली सेवा मावळ ज्ञानेश्वरांच्या चरणी व गुरुवारी यांच्या चरणी समर्पित करते. असे